सुमित्राबाई आपला लहान मुलगा महेशसाठी वधू शोधत होत्या. त्यांची मोठी सून शहरातील आधुनिक विचारांची होती, म्हणून लहान सून ही गावाकडचीच करायची असे सुमित्राबाईंनी ठरवले होते. म्हणजे आपला आणि गावाचा संबंध तुटणार नाही असे त्यांना वाटायचे. गावाकडे सगळ्या नातेवाईकांना त्यांनी अनुरूप मुलगी असेल तर सांगण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे आलेल्या स्थळांमधील काही ठिकाणी महेश आणि त्याच्या वडिलांना घेऊन त्या गावी पोहोचल्या. 3-4 मुली बघून झाल्यावर त्यातील एक मुलगी उमा त्यांनी महेशसाठी पसंत केली. उमा ग्रॅज्युएट होती, नाकाडोळ्यांनी सुंदर, पण राहणी थोडीशी साधी वाटली. तिने चेहऱ्यावर अजिबात मेकअप केला नव्हता. फक्त एक साधी साडी नेसून खुर्चीवर बसली होती, पण तिचे बोलणे मात्र तिच्या दिसण्याच्या अगदी उलट. ती पूर्ण आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नम्रपणे देत होती. महेशच्या वडिलांनी म्हणजेच नारायणरावांनी तिथेच सांगून टाकले की ही मुलगी आम्हाला पसंत आहे. यावर सुमित्राबाई त्यांच्या नवऱ्याकडे बघतच राहिल्या. असे कोणी आपल्या बायको मुलाचं मत न घेता लगेच असल्या गोष्टी जाहीर करतं का? घरी येऊन त्या रागाने तनतन करू लागल्या. तेव्हा महेश त्यांना समजवत म्हणाला, शांत हो मम्मी. अगं पप्पांनी काय चुकीचं केलंय? तू पण तर तिथे बसल्या बसल्या पसंत आहेच्या खाणाखुणा करतच होतीस ना? यावर सुमित्राबाई म्हणाल्या, अरे मी तर फक्त खाणाखुणा करत होते. तुझ्या महान पप्पांसारखं तिकडेच निर्णय सांगून मोकळी नाही झाली मी. हे असंच घरात काही दिवस चालल्यानंतर शेवटी महेश आणि उमाचे लग्न झाले. रिया सुमित्राबाईंच्या मोठा मुलगा सुरेशची बायको होती. जेव्हा रियाने उमाला मांडवात बघितले तेव्हा ती मनातूनच खूपच खुश झाली. तिने विचार केला की चला बरे झाले, माझी देराणी तर थोडी गावंढळ दिसते, निदान ती माझ्या धाकात तर राहील. उमा सासरच्या घरी आल्यानंतर थोडी बुजल्यासारखी राहायची. रियाने तर तिला लग्नाच्या पहिल्याच दिवशी किचनमध्ये कुठे काय ठेवले आहे ते दाखवून दिले आणि हे पण सांगायला विसरले नाही की सकाळी मी आणि सुरेश 9 वाजता ऑफिसला जायला निघतो, तर 8:30 पर्यंत नाश्ता आणि डब्बा तयार झाला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं करताना उमाची खूपच तारांबळ उडाली, कारण याआधी तिने असे एकटीने कधीच किचन सांभाळले नव्हते. सुमित्राबाई उशिरा उठल्या, पण सासऱ्यांच्या मदतीने तिने कसे बसे ते आवरले. भांडी, साफसफाई वगैरे घरचे सगळे काम आवरून ती, सासरे नारायणराव आणि सुमित्राबाई जेवायला बसले. जेवत असताना सुमित्राबाई उमाला म्हणाल्या, मी सकाळी तुला मदत केली नाही म्हणून कदाचित तुला राग आला असेल, पण हे लक्षात ठेव की मी तुला सकाळी कधीच मदत करणार नाही. जेव्हा घरी कोणी नसेल तेव्हा मी दिवसभर तू म्हणशील ती मदत करायला तयार आहे. अगदी रात्रीच्या जेवणाची तर दुसऱ्या दिवसाच्या सकाळचीही तयारी करून देईन, पण बेटा सकाळी मला काहीच विचारू नकोस. सासूबाईंच्या बोलण्यावर उमाला का ते विचारावं असं वाटलं, पण तिची हिंमतच झाली नाही. मग हळूहळू तिला सगळं समजलं की सुरेश लग्नानंतर 8 वर्षानंतर जन्माला आला, म्हणून तो आईचा लाडका होता. त्यामुळे त्याला घरी आले की नजरेसमोर फक्त आईच हवी असायची. जेवताना समोर सुमित्राबाई नसल्या की तोही जेवत नसे, म्हणून तो असताना त्या नेहमी त्याच्या समोरच राहायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा महेशचे लग्न ठरले तेव्हा रियाने सुमित्राबाईंशी भांडण केले होते. ती त्यांना म्हणाली होती की तुम्ही जाणून बुजून गावाकडची सून आणताय, म्हणजे तुम्ही दोघी एक होऊन माझा पत्ता कट कराल. सुमित्राबाई रियासमोर उमाशी कडक वागून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करायच्या की उमाला कोणाच्या मदतीची गरज नसून ती स्वतः स्वयंपूर्ण आहे. पण एके दिवशी सुमित्राबाईंनी रियाला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकले की काही नाही ग, ती नुसती गावंढळ आहे. जरा गोड बोलले की गुपचूप घरची सगळी कामं करते. मी आपली घरी राहण्यासारखं फक्त आराम करते. काम करायला आहे की ती गावावरून आणलेली मोलकरीण. रियाचे बोलणे ऐकून सुमित्राबाईंना खूप वाईट वाटले, म्हणून त्या उमाला घेऊन एका ब्युटी पार्लरला गेल्या. तिचं छान हेअर कट, फेशियल करवलं. त्यांनी उमाला समोर बसून सांगितले की हे बघ, या घरात तुला मी एक नोकर म्हणून आणलेलं नाही, तर तू माझ्या लाडक्या लेकाची बायको, माझी सून आहेस. तुला कोणी गावंढळ म्हटलं तर तो माझा अपमान आहे. तू अशी साधी नको राहत जाऊ. तू घरी असतेस म्हणून घरचं सगळं काम स्वतःहून करतेस, पण याला काही लोक तुझे कर्तव्य आहे असे समजू लागले आहेत. तू आता घरी बसायचे नाही, तू पण एखादी नोकरी शोध. सुमित्राबाईंच्या आग्रहामुळे उमा नोकरीच्या प्रयत्नाला लागली. काही दिवसांनी तिला यश आले. त्या रात्री जेवताना सुरेशने जाहीर केले की आता उमा पण नोकरीला जाते, म्हणून रात्रीचा स्वयंपाक रिया करेल आणि सकाळचा उमा. हे ऐकून रिया पाय आपटत बेडरूममध्ये गेली. घरात असूयेची ठिणगी पडली होती.
त्या दिवसापासून रियाने उमाशी बोलणे पूर्णपणे बंद केले. उमा स्वतःहून बोलायला जायची तर ती एका शब्दानेही उत्तर देत नसे. आता मात्र उमाची सहनशक्ती संपली होती. गेली सुडत असे म्हणून तिनेही रियाशी बोलणे बंद केले. एकदा किटी पार्टीसाठी काही बायका घरी आल्या असता उमाने त्यांचा चांगला आदर सत्कार केला. त्या जाता जाता सुमित्राबाईंना म्हणाल्या की सुमित्राबाई, तुमची धाकटी सून चांगली आहे की हो? मोठी म्हणते तशी गावंढ बावळट वगैरे अजिबात नाही. काही महिन्यात तुम्हाला मातृत्वाची चाहूल लागली. रियाच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती पण ती अजून आई होऊ शकली नव्हती. तिला उमाचा अजूनच हेवा वाटू लागला. योगायोगाने तिलाही दिवस गेले. एकाच आठवड्यात सुरेश आणि महेश त्यांचे प्रमोशन झाल्याची बातमी घेऊन आले. मिठाई खात सुरेश म्हणाला, कदाचित हा उमाच्या पाळाचा पायगुण असावा. हे ऐकून तर रियाचा पारा परत जास्त चढला. पण सगळ्यांसमोर बोलणार तरी काय म्हणून ती शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. काही महिन्यांनी उमाने मुलाला जन्म दिला तर रियाने मुलीला. 2 लहान बाळांच्या आगमनाने घराचे गोकुळ झाले. परंतु रियाने आपल्या लहान जावेचा तिरस्कार करणे सोडले नाही. उमा त्या छोट्या मुलीवर आपल्या मुला इतकेच प्रेम करायची, पण रिया मात्र उमाच्या मुलाकडे ढुंकूनही बघायची नाही. एके दिवशी उमाच्या मुलाने रियाच्या मुलीचे खेळणे घेतले म्हणून रियाने त्या बाळाच्या पाठीवर जोरात धपाटा मारला. 6 महिन्याचे ते बाळ कळवळून रडू लागले. बाळाचा आवाज ऐकून सगळेच धावत आले. आपल्या बाळाच्या पाठीवर वळ पाहून उमाच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तिने रियाला मारण्याचे कारण विचारले असता रियाने सांगून टाकले की तो माझ्या छकुलीच्या हातातील खेळणं घेत होता. आता मात्र उमाला संताप अनावर झाला. तिने सरळ पुढे होऊन रियाच्या कानाखाली वाजवली. मग महेशकडे बघत ती म्हणाली की आजची रात्र या घरातील आपली शेवटची रात्र असेल. या घरात या असल्या छोट्या मनाच्या असंवेदनशील बाईसोबत मला राहायचे नाही. आज फक्त एका खेळण्यासाठी हिने माझ्या छोट्या लेकराला मारले, तर उद्या एखादी मोठी घटना घडली तर जीव घ्यायला कमी करायची नाही ही बाई. उद्या मी माहेरी जाते. जोपर्यंत तुम्ही दुसरे घर बघत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. आणि हो रिया, तुला मी आत्ता ताई वगैरे अजिबात म्हणणार नाही, कारण तो अधिकार तू आता गमावला आहेस. काय ग, मी गावाकडची आहे म्हणून गावंढळ आहे, बावळट आहे असे तुला वाटते काय? का सगळ्यांना अशी सांगत फिरतेस? आणि स्वतःच्या घरचे काम करण्यात काय कमीपणा आहे? ते काम मी केलं म्हणून मला तुझ्या मैत्रिणींमध्ये मोलकरीण म्हणून हिणवतेस. पण तुला माहीत आहे का, याच मैत्रिणी तुला आईत खाऊ म्हणून चिडवतात. आईंना काय म्हटले होते तू? की गावाकडच्या मुली नॅरो माइंडेड असतात. पण बघ, तुझ्या वागणुकीमुळे कोणी म्हणेल का तू ओपन माइंडेड आहेस म्हणून? आई, मला माफ करा, पण मला वाटतंय यात थोडी चूक तुमची पण आहे. कारण या जेव्हा चुकल्या तेव्हा तुम्ही सहन करण्यापेक्षा यांना हक्काने समजवायला हवे होते. तुम्ही मला खूप आधार दिलात. नवे मी तर असं म्हणेन, आई तुम्ही होतात म्हणून तर मी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण झाली, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्याही. पण गरज होती तेव्हा तुम्ही चोरून गुपचूप मदत करण्यापेक्षा उघडपणे खऱ्याची बाजू घ्यायला हवी होती. अहो, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो त्याची काय. असे बोलून उमा आपल्या बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. आठवड्याभरात महेशने दुसरे घर घेतले आणि तिला परत आणले. सुमित्राबाईंनीही त्यांना घर लावण्यात पूर्ण मदत केली. त्या सुरेशसोबत राहतात, पण महेशवरही त्यांचे तितकेच प्रेम आहे. गावाकडची सून हा काही ठिकाणी हसण्या कुजबुजण्याचा विषय होतो. बऱ्याच शहरी लोकांना वाटते की या गावाकडच्या मुली शहरी वातावरणाशी जुळवून घेऊ शकणार नाहीत. मुलांना त्या गावंढळ असतील अशी भीती वाटते. पण शिक्षणाच्या सर्वदूर प्रसारामुळे हे सगळे विचार आता गैरसमज असल्याचे सिद्ध होत आहे. रियासारख्या काही बायकांमुळे मात्र स्त्री हीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असल्याचे चित्र समोर उभे राहते. अशा बायकांना एकच सांगावेसे वाटते, जे चकाकते तेच सोने नसते. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.